मकर राशी, सावधान, येत्या 3 रात्री जवळचाच व्यक्ती दगा देणार. श्री स्वामी समर्थ. सावधान मकर राशीच्या मित्रांनो, आता तुमच्या संपूर्ण आयुष्य भूतपूर्व आणि भविष्यती अशी कलाटणी देणारा काळ अगदी जवळ आला आहे. म्हणूनच त्या पुढच्या 72 तासांच्या आत किंवा येणाऱ्या 3 अत्यंत काळरात्रीमध्ये तुमच्यासोबत काहीतरी अनाकलनीय घटना घडणार आहे. तुमच्या मोबाईलची रिंग अचानक सतत वाजू लागेल किंवा रात्री जरा तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती एखादी अनोळखी गोड सावली रंगवताना तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी दिसून येईल. हा निसर्गाचा कोणता खेळ आहे? म्हणजेच तब्बल 108 दिवसांपासून तुमच्या पाठीमागे जे सत्र सुरू होते, जे पैशांची चणचण आणि आर्थिक कोंडींचे अतिसंकट तुमच्यावर कोसळले होते, त्या मानसिक त्रासातून आणि नशिबाच्या परफट होण्यातून तुम्ही अहोरात्र जात होता आणि या संपूर्ण कोंडी तुम्ही स्वतःलाच अडकलेले अनुभवत होता. त्या वेदनेचा, त्या काळाकुट्टा आणि अंधाऱ्या कालखंडाचा आता या क्षणी कायमचा अंत होणार आहे. ब्रह्मांडात एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना घडत असून वैभवाचा, सुखाचा आणि ऐश्वर्याचा महादाता असलेला आणि तुमच्या मकर राशीचा परमपित्र मानला गेलेला शुक्रदेव आणि अत्यंत मायावही राहूची एक दुर्मिळ आणि महाभयंकर युती थेट आकाशमंडळात आली आहे. ज्या व्यक्तीला कृत्तिका, रोहिणी आणि शीर्ष या 3 महाशक्तींसाठी नक्षत्रांच्या प्रचंड लाभले आहे, ज्यामुळे तुमच्या संकटांचे डोंगर आता वितळायला सुरुवात होणार आहे. ऊर्जेचा संपूर्ण लाभ थेट तुमच्या आयुष्यात मिळवण्यासाठी आणि नशिबाची साथ प्रक्रिया करण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर कुठलाही विचार न करता आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव हे नक्की लिहा. अनेक महिन्यांमध्ये एक भयानक क्लेशदायक मौन पसरले असेल. कौटुंबिक संवाद पूर्णपणे खुंटला असेल किंवा केवळ तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या गैरसमजाची एक फार मोठी बिंदू उभी राहिली असेल, तर सगळे मळप ते सर्व वादळ आता कायमचे शांत होणार असून तुमच्या संसारात पुन्हा एकदा सुखाची, समाधानाची आणि प्रेमाची अद्भुत अमृतवृष्टी होणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही. परंतु या आनंदाच्या आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाच एक अत्यंत सावधानतेचा आणि डोळे उघडणारा थरारक ट्विस्ट निसर्गाने तुमच्यासमोर आणला आहे. तुमचा अत्यंत जवळचा, तुमच्या विश्वासाचा, तुमच्याच ताटात एकत्र खाणारा आणि पाठीमागून तुमचा घात करण्याची, पाठीत खंजीर खुपसण्याची छुपी तयारी करत असणारा, तुमच्या ताटात एकत्र खाणारा आणि सुखात हसणारा एखादा परिचित चेहरा सध्या समाजात 2 रूपात वावरत आहे. जो समोरून गोड बोलतो आणि पाठीमागून तुमचा घात करण्याची, पाठीत खंजीर खुपसण्याची छुपी तयारी करत आहे. या काळात कोणावरही अतिविश्वास न ठेवता डोळे आणि कान उघडून ठेवून प्रचंड सावधानता आणि सतर्क राहा. येत्या 72 तासात निसर्गाकडून आणि ब्रह्मांडातून एक अद्भुत गुप्त संकेत मिळणार आहे. कदाचित मध्यरात्रीच्या वेळी एखादी अनोळखी गोड आणि परिचयाचा भासणारा आवाज तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारेल किंवा रात्रीच्या शांततेच्या तुमच्या मुख्य दारात काहीतरी विचित्र अनाकलनीय आवाज येईल. पण लक्षात ठेवा, अजिबात घाबरू नका. हा तुमच्या घरावर असलेला वाईट शक्ती नाशाचा आणि दैवी ऊर्जेचा आगमनाचा पवित्र संकेत आहे. या काळात ब्रह्मांड तुम्हाला एक अतिशय कडक आणि महत्त्वपूर्ण इशारा देत आहे की तुमच्या भविष्यातील अत्यंत गुप्त योजना, तुमचे मोठे आर्थिक व्यवहार किंवा तुम्ही आखलेले नवीन रणनीती घरातील किंवा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीसमोर चुकूनही उघड करू नका. जर तुम्ही ही गुप्तता पाळली नाही तर कर्मदाता शनीची वक्रदृष्टी तुमच्या या योजनांवर पडेल. अगदी तोंडाशी आलेला घास किंवा बनलेले काम ऐनवेळी बिघडून जाईल. म्हणूनच आपले काम पूर्ण होईपर्यंत संपूर्ण गुप्तता बाळगणे हाच तुमच्यासाठी एकमेव महामंत्र आहे. मकर राशीच्या मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात धनलाभाची एक प्रचंड मोठा आणि अद्भुत महायोग चालून येत आहे, ज्याच्या प्रभावाने तुमची वर्षानुवर्ष सरकारी दरबारी अडकलेली महत्त्वाची फाईल, मालमत्तेची किंवा कोर्ट कचेरीची जुनी कागदपत्रे किंवा एखाद्या कपटी व्यक्तीकडे भुरलेले तुमचे कष्टाचे पैसे अचानक कोणत्याही त्रासाशिवाय अनपेक्षित मार्गाने मोकळे होतील आणि उद्योग व्यापारात एक अत्यंत नफा देणारी जॉकपॉट फायनल होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या नशिबाच्या या चमत्कारी बदलाचा पहिला दैवी संकेत तुमच्या स्वतःच्या शरीरात आणि स्वभावात जाणवेल. गेल्या काही दिवसापासून विनाकारण होणारी तुमची चिडचिड, अनावर येणारा राग आणि डोक्यात असणारी मानसिक अस्वस्थता अचानकपणे पूर्ण शांत होईल आणि तुमच्या मनाला एक वेगळीच अद्भुत तृप्तता, आत्मिक शांती आणि कमालीची सकारात्मकता जाणवू लागेल, ज्यामुळे तुमचे निर्णय अचूक ठरतील. नशिबाच्या या महापरिवर्तनाचा दुसरा अत्यंत पवित्र आणि खात्रीशीर दैवी संकेत म्हणजे तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून शुभ संदेश मिळेल. जर तुम्हाला स्वप्नात पांढरे शुभ्र कामधेनू, गाय
आहे येत असेल आणि अथांग वाहते समुद्र किंवा पाणी, स्वच्छ पाणी किंवा तुमचे दिवंगत पूर्वज म्हणजेच पितृ अत्यंत आनंदी मुद्रेत उभे राहून तुम्हाला आशीर्वाद देताना दिसले तर याचा स्पष्ट आणि आशीर्वाद असा ठरत आहे की तुमच्या कुटुंबावरील वर्षानुवर्ष चालत आलेल्या पितृदोषाची आता मुक्ती कायमची झाली आहे आणि पितरांच्या कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तुमच्या बदलत्या निसर्गाचा तिसरा आणि शेवटचा चमत्कारिक संकेत म्हणजे येणाऱ्या काही दिवसात एक पूर्णपणे अनोळखी, निस्वार्थ आणि देव माणूस असलेली नवीन शक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. जी व्यक्ती एक महान मार्गदर्शक आणि देव माणूस बनून तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमच्या आयुष्यातील अंधाऱ्या वाटेला प्रकाशाच्या आणि यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मोलाची मदत ठरेल. तुमच्या कुंडलीत एक अत्यंत शुभ आणि चमत्कारी भाग्यवंतीला कायमस्वरूपी आपल्या घरात खेळवून ठेवण्यासाठी आणि गरिबाचा नाश करण्यासाठी एक प्रभावी महाउपाय आवश्यक करा. येणाऱ्या शुक्रवारी सकाळी लवकर उठून पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर एखाद्या गरीब, गरजू किंवा अंध व्यक्तीला पांढरे अन्न, तांदूळ, दूध किंवा साखर मनोभावे दान करा आणि आपल्या देवासमोर बसून पूर्ण श्रद्धेने महालक्ष्मी मंत्राचा जप करा. जर तुमची या दैवी शक्तीवर, विश्वाच्या ऊर्जेवर आणि स्वतःच्या नशिबावर 100% खात्री आणि श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या कुंडलीतील शुक्राचा राजयोग 100% सक्रिय करण्यासाठी, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आणि जीवनात सुख समृद्धीचा कायमस्वरूपी वर्षाव करण्यासाठी ओरिजिनल हिरा किंवा पांढरा स्फटिक आवर्जून धारण करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील नक्की करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.